श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आता स्वामी महाराजांच्या कृपेने आत्तापर्यंत महाराजांची कृपा कशी झाली आहे, कशी होते हे बघितलं आहे. आता असंही कार्य होऊ शकतं ह्याच्यावर म्हणजे विश्वास नाही बसू शकत. कधी कधी 40 वर्षांहून जास्त काळ एक महिला असे एखादं कार्य करते की जे कधी कधी आपल्याला सहज एखादा व्यक्ती समोरून सांगतो तरी आपल्याकडनं होणार नाही, पण महाराजांनी सांगावं आणि त्या निष्ठेने ते ऐकून ते कार्य इतक्या तळमळतेने व्हावं, ह्याचं एक उदाहरण म्हणू शकतो किंवा जे आपण सगळे आता त्याचा अनुभव घेऊया. एक गजर करूया स्वामींचा आणि ह्या गजरात आपण ते बघूया, अनुभवूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की. त्यापूर्वी ती कडाडते. ते कोसळणे आणि कडाडणे ज्या व्यक्तीने उचलले त्या म्हणजे प्राध्यापिका नम्रता भट. रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथे 11 एप्रिल 1959 रोजी जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या वासंती नीलकंठ दाते. त्यांचे बालपण गावखडी या छोट्या गावात गेले. हे तेजाचे रूप शालेय जीवनापासूनच उजळत होते. सुंदर हस्ताक्षर, अध्ययनाची मनस्वी आवड, मराठी विषय घेऊन उत्तम गुणांनी MA पदवी ग्रहण केली. नंतर MPhil केली. 1972 पासून नियतकालिकांमधून लेखनास सुरुवात झाली. श्री उल्हास भट यांच्याशी विवाह झाल्यावर त्या प्रथमच रत्नागिरी सोडून मोठ्या शहरात म्हणजे मुंबईत दाखल झाल्या. सुरुवातीला आकाशवाणी, पोलीस खाते अशा नोकऱ्या केल्या. नंतर भांडूप येथे मेनन कॉलेजात प्राध्यापिका म्हणून कार्यरत झाल्या. 12वीच्या परीक्षांचं प्रूफ रीडर, मराठी विभाग प्रमुख अशी कामे करत तोपर्यंत त्या खूप धार्मिक नव्हत्या, परंतु त्यांच्यातला साहित्यप्रेमी लेखक अनिवार्यपणे डोके वर काढत होता. मासिकांमधून लेख लिहिणे, दिवाळी अंक सुरू करणे अशी सुरुवात झाली. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील एक प्रथितयश लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नम्रता भट हे नाव सर्वत्र झळकू लागले. अनेक पुरस्कारांनी त्यांना वारंवार सन्मानित करण्यात आले. आम्ही असे घडलो, रामदास स्वामी निर्मित 118 मठ असे लेखन सुरू झाले आणि याला उदंड प्रतिसाद मिळाला. हे लेखन सुरू असतानाच 30 नोव्हेंबर 1997 हा दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस ठरला. 30 नोव्हेंबरच्या उत्तर रात्री म्हणजेच 1 डिसेंबर 1997च्या पहाटे साक्षात अक्कलकोट स्वामी समर्थांनी त्यांना सदेह दर्शन दिले. त्या गाढ झोपेत असतानाच त्यांना एक स्वप्न पडलं. ही स्वच्छ पांढरी फुले पाऊस पडतो तशी पडत होती. संपूर्ण खोली त्या फुलांच्या सुगंधाने भरून गेली होती. त्यांना झोपेत काहीच कळत नव्हतं. हे काय चाललंय, ही पुष्पवृष्टी कुठून होते ते पाहण्यासाठी स्वप्नातच डोळे उघडले. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात त्यांच्या समोर उभे होते. स्वच्छ लखलखीत देहकांती, गळ्यात रुद्राक्षांची माळ, टपोरे भेदक डोळे असे त्यांचे ते तेजस्वी भव्य दिव्य रूप पाहून त्या चकितच झाल्या. साक्षात परब्रह्म त्यांच्या पुढे ठाकले होते. त्यांची 7 जन्मांची पुण्याई स्वामींच्या रूपाने त्यांच्या पुढे उभी होती. झोपलीस काय, उठ, कामाला लाग असे स्वामींनी त्यांना सांगितले. त्यावर कसले काम असे त्यांनी विचारताच हिंदुस्थानातील सत्पुरुषांचे चरित्रग्रंथ लिहायला गेले. डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हाताच्या तर्जनीने स्वामी त्यांना बजावित होते. त्यावर जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांनी स्वामींना वाकून नमस्कार केला. तोच स्वामींनी आपल्या ओंजळीतून त्यांच्या डोक्यावर पुष्पवर्षाव केला आणि ते अदृश्य झाले. 1 डिसेंबर 1997ची ती पहाट त्यांच्या आयुष्याचे सोने करून गेली. आयुष्यभर पुरेल एवढे संत चरित्र लेखनाचे कार्य स्वामींनी त्यांना सुपूर्द केले. एका सामान्य जीवनाला दिशा मिळाली.
स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून संत चरित्र लेखनाला आरंभ झाला. त्या दिव्य दर्शनानंतर त्या हरकून गेल्या आणि त्यानंतर संपूर्ण जीवन स्वामींच्या चरणीच व्हायचे असे ठरवले. स्वामींच्या दृष्टांतानंतर रात्र आणि दिवस त्यांना सारखेच वाटू लागले. आजारी सासू सासरे, लहान मुलगा, घरच्या सर्व जबाबदाऱ्या आणि नोकरी हे सर्व सांभाळून भ्रमंती सुरू केली. नंतर स्वामींच्या साधनेने भांडूप येथील मेनन महाविद्यालयामधील प्राध्यापिकेची नोकरी त्यांनी सोडली आणि प्रतिमाहा हाती येणारी हक्काची मोठी रक्कम कायमची बंद झाली. त्यावेळी स्वामींच्या समोर त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली की 2 वेळची आमटी भात आणि ग्रंथलिखाण पूर्ण झाल्यावर DTP किंवा ग्रंथाचे इतर काम करण्यासाठी माझ्या ज्या मुली काम करतील त्यांना पैसे देण्यासाठी नाही म्हणावं नाही लागावं, इतकेच मागणे. त्यावर स्वामींनी सुद्धा जणू ते तेव्हाच मान्य केले असावे, कारण हा प्रश्न त्यांच्यासमोर कधीच आला नाही. विद्यमान साधू संतांच्या भेटीगाठींसाठी त्यांच्याशी पत्रव्यवहार, लेखन, वाचन, संशोधन याला त्यांनी अखंड वाहून घेतले आणि बघता बघता अनेक संकटांना सामोरे जाऊन अथक परिश्रम करून 11 सप्टेंबर 1998 सकल संत चरित्र गाथेचा 1200 पृष्ठांचा 3.5 किलो वजनाचा बृहत ग्रंथ स्वामींच्या कृपेने प्रकाशित झाला. हे अद्भुत कार्य करण्यासाठी त्यावेळी स्वामींच्या शिवाय कोणाचीच प्रत्यक्ष साथ तेव्हा नव्हती. सेतू माधवराव पगडी, कवी कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉक्टर सरोजिनी बाबर, शांता शेळके आणि कैलासवासी डॉक्टर माधवराव दीक्षित ह्या थोर विभूतींचे मार्गदर्शन आणि वरदहस्त लाभले आणि त्यांचा पुढचा प्रवास स्वामी समर्थ गौरवगाथेचा सुरू झाला. सन 1149 हरियाणा छेलीखेडा येथे अजन्मा आला आणि अब्जावधी भक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या स्वामींनी अक्कलकोटात 1878 साली देह ठेवले. अशा या महायोगी महासिद्ध पुरुषाचे चरित्र आणि कार्य जगासमोर आणण्यासाठी भ्रमंती सुरू केली. वेळी अवेळी महाराज कधीही एखादं स्थान सुचवायचे, कानात आवाज यायचे आणि स्वामींच्या तेवढ्या संकेताला चतुर बुद्धीने जाणून लगेचच सगळी तयारी करून अगदी सुई दोऱ्यासह प्रवासाला निघायच्या. 729 वर्षांचा प्रदीर्घ जीवनपटाचा शोध आणि बोध घेण्याचे काम अखंड सुरू झाले. एका महायोग्याचे महाकार्य जगासमोर आणण्यासाठी स्वामींनी स्वतः त्यांचं बोध धरून ही शोध मोहीम यशस्वी करून 1800 पृष्ठांचे 4 खंड 2008 ते 2014 या काळात प्रकाशित केले. 1149 ते 1878 या स्वामी समर्थांच्या 729 वर्षांच्या प्रदीर्घ जीवनपटातील 1800 ते 1878 अशी अखेरची 78 वर्षे आणि ह्या काळातील भ्रमंती स्थळांचा वेध घेणारे 4 बृहत ग्रंथ श्री स्वामी समर्थ गौरवगाथा या नावाने अखंड प्रकाशित झाले. स्वामींच्या कृपेने आणि आशीर्वादाने हे 4ही खंड इतके प्रसिद्ध झाले की जगाच्या कानाकोपऱ्यातून या ग्रंथांना मागणी आली. डॉक्टर माधवराव दीक्षित यांनी या 4ही खंडांचा पुरेपूर अभ्यास आणि ती चिकाटी पाहून आग्रह केला की स्वामींचे समग्र जीवन कार्य आणि उपदेश यावर तू संक्षिप्त लेखनास सुरुवात कर. मी असेपर्यंत हा प्रबंध सिद्ध कर. माझ्या हस्ते तुला टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डॉक्टरेट द्यायची. त्यावर प्राध्यापिका नम्रता भट मॅडम पुन्हा एकदा नवीन ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सज्ज झाल्या. आधीच्या 4ही खंडांच्या निमित्ताने पूर्ण अभ्यास गाठीशी असल्याने या नवीन ग्रंथाचे लेखन कार्य युद्ध पातळीवर सुरू झालेले लेखन वेळोवेळी पुण्यात येऊन माधवरावांना सादर करणे, अर्धे लेखन त्यांच्या नजरेखालून घातले. अर्ध्याच लेखनात माधवराव इतके खुश झाले की ह्या ग्रंथांविषयीचा 2 पाने भरून अभिप्राय त्यांनी स्वहस्ते तेव्हाच लिहून ठेवला. हा ग्रंथ म्हणजे सोन्याची वीट असून स्वामीमय कुटुंबाचे हे वैभव ठरेल. प्रत्यक्ष भेटीत शाबासकीची थाप पाठीवर मिळाली. क्षणभर खूप आनंद झाला, परंतु ग्रंथ पूर्ण करण्यासाठीचे ध्येय शांत बसून देत नव्हते. त्यानंतर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शारीरिक मानसिक पूर्ण शक्ती इतकी पणाला लागली आणि 10 माणसांचे काम एकटी करत असल्याने प्रकृती अचानकच खालावली. बघता बघता ग्रंथाचे काम बाजूला ठेवून हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरू झाल्या. अशातच अकल्पितपणे एक दिवस टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी डीन डॉक्टर माधवराव दीक्षित ज्यांच्या आज्ञेने हा ग्रंथ लिखाण सुरू झाले, त्यांच्या देहांताची बातमी समोर आली आणि दुःख खूप झाले.
परंतु अगदी प्रॅक्टिकल आयुष्य जगणाऱ्या या लेखिकेला ध्यास होता तो आपला ग्रंथ पूर्ण करण्याचा. मागच्या 6-7 महिने अति परिश्रम, सातत्याने भ्रमंती, लेखन, वाचन यामुळे त्यांची स्वतःची प्रकृती अतिशय नाजूक झाली. परंतु हाती घेतलेले कार्य तडीसने क्रमप्राप्त होते. असंख्य अडचणींना तोंड देत अशक्य हे शक्य स्वामींनी केले, बळ दिले आणि असंख्य हितचिंतकांच्या सहकार्यातून हा ग्रंथराज सिद्ध झाला. नंतर हे शब्दकमल त्यांचा मुलगा स्वप्नील भट व सुनबाई क्षितिजा भट आणि सिंहाचा वाटा असणाऱ्या त्यांच्या मामे बहीण अपर्णा जोशी यांच्या सहकार्यामुळे 5 सप्टेंबर 2024 रोजी ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला. असंख्य स्वामीभक्त उत्सुकतेने ज्याची वाट पाहत होते तो ग्रंथ प्रकाशित झाला आणि पुन्हा एकदा जगभर या ग्रंथाची कीर्ती पसरली, मागणी सुरू झाली, पुन्हा आनंदी आनंद पसरला. परंतु स्वामींच्या या अद्भुत कार्यात अजरामर झालेल्या लेखिकेचा हा ग्रंथ अखेरचा ठरला. हे भव्य दिव्य ईश्वरीय कार्य साध्य करण्याचे प्रयत्न करून त्यात इतिक कर्तव्यता मिळाल्याचा आनंद होय. हा आनंद श्रीमती नम्रता भट यांनी स्वामी समर्थांसारख्या ईश्वर स्वरूप संतांविषयीच्या अधिकृत अस्सल माहितीचे संकलन करून त्यावर प्रचंड ग्रंथसंपदा निर्माण करून घेतला आणि नियतीने मात्र कार्य पूर्ण झाल्या डाव साधला. स्वामींच्या कृपेने संशोधनपर लेखन करणाऱ्या या लेखिकेची प्राणज्योत शनिवारी रात्री 26 ऑक्टोबर 2024 रोजी भोगाव येथे राहत्या घरी मावळली. आता सहवास नसला तरी या स्वामींच्या दुर्मिळ ग्रंथांद्वारे स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण मात्र अखंड येत राहील. उपस्थित सर्व स्वामी भक्तांकडून या महान विभूतीला भावपूर्ण आदरांजली. मी राजोपाध्ये कुटुंबीय जे 5 भावंड आहेत इथे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, तर मी राजोपाध्ये कुटुंबातले 5 भावंडांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यावं. कारण की त्यांना बोलवण्याचं कारण हे आहे की हा जो प्रवास आहे आम्हाला मागच्या 4 वर्षांपासून स्वामींच्या कृपेने तो सहवास लाभला. पण राजोपाध्ये कुटुंब असं आहे की त्यांनी त्यांच्याबरोबर खूप वेळ, म्हणजे नम्रता मॅडम त्यांच्याकडे जायच्या, त्यांच्या त्या वाड्याबद्दल जाणून घेणं किंवा इतरत्र सगळी अक्कलकोटबद्दल माहिती घेणं, कारण ते वयस्कर आहेत. अक्कलकोटमध्ये त्यांच्या 8 पिढ्या नांदत आहेत, तर त्यांच्याकडनं जास्तीत जास्त माहिती कशी मिळू शकते. त्यांचा जो प्रवास होता 40 वर्षांपेक्षा जास्त जो प्रवास होता स्वामी कार्यासाठी, तो त्यांनी जितका बघितला आहे ते कदाचित तितका प्रवास कोणी बघितला असेल असं वाटत नाही. तर त्यांच्या ह्या कार्याचा गौरव करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते. आणि महाराजांची कृपा अशी आहे, हा जो सोहळा आज इथे रंगतोय, स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या कृपांकित सज्जनांच्या स्नेह मेळाव्याचं आज आपल्या सर्वांना जे आमंत्रण मिळालंय, ह्या कार्यक्रमाची सुरुवात पण त्यांच्यापासून झालेली आहे. म्हणजे मला आज पण तो दिवस आठवतो की बाहेर वातावरण खूप खराब होतं कोरोनाचं आणि लोकांवर कोरोना म्हणजे खूप मोठं संकट होतं, जगावर खरोखर संकट होतं. पण तो काळ असा होता की आम्हाला लॉटरीच लागली महाराजांच्या कृपेची, कारण की त्या निमित्ताने नम्रता भट मॅडमचा इतका सहवास आम्हाला लाभला. पण तो सहवास असा होता की प्रत्येक मिनिट नाही म्हणू शकत, सेकंद स्वामींचा होता. प्रत्येक गोष्टीतून स्वामींचं काय कार्य होऊ शकतं ही त्यांच्या बरोबर असण्याची ती एक वेगळी आठवण की जे कितीही बोललं
कितीही ग्रंथ त्यांच्यावर लिहिले, तर स्वामींच्यावर त्यांनी 5 ग्रंथ, बाकीचं सगळं लिहिलंय, पण त्यांच्यावर जर लिखाण करायचं म्हटलं तर मला वाटत नाही किती ग्रंथात ते पूर्ण होऊ शकतं. तर ह्या सोहळ्याची सुरुवात त्यांच्यापासून कशी झाली की करोनाच्या काळात आम्हाला जी खूप मोठी भ्रमंती व्हायची, सतत भेटणं व्हायचं, तर त्या इतकं सांगायचं स्वामींबद्दल की महाराजांनी हे केलं, ह्या सेवेकऱ्यावर अशी कृपा केली आहे, म्हणजे आम्ही दुसरं काही बोलायची सोयच नसायची. त्या प्रत्येक वेळेस ते आणि ते जे जे सांगायच्या ते सांगताना ते चित्रासमोर उभं राहायचं आणि मग ते सतत ऐकून 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 अशा गोष्टी लक्षात आल्या की हा जे स्वामी सेवेकरांनी इतकं मोठं कार्य केलंय, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी जाऊन त्या लोकांशी बोलून त्यांच्याकडनं त्या कार्याची पूर्ण दखल घेऊन इतका खडतर प्रवास करून एवढं मोठं साहित्य तयार केलं. मग ह्या सगळ्या लोकांना तुम्ही कधी भेटलात किंवा काय असे प्रश्न पडायचे आणि मग त्या प्रश्नातून त्या सांगायच्या, ते प्रत्येक वेळेला ती मजा पण सांगायच्या की कोणाच्या घरी, बरं एवढी ती स्मरणशक्ती की कोणाच्या घरी कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, कुठल्या वेळेला जाऊन काय खाल्लंय हेही त्या आठवणीत सांगायच्या. मग प्रश्न असा पडला की जर ह्यांनी त्या ठिकाणी जाऊन एवढं म्हणजे त्यांची माहिती घेऊन हे लिखाण केलंय, जर त्यांना ते लोक भेटले तर असा एक जरी व्यक्ती आपल्याला भेटला तर, आणि सहज प्राध्यापक अभिषेक निकम यांनी त्यांच्यासमोर असा प्रस्ताव मांडला की ह्या सगळ्या लोकांना आपण एकत्र आणू शकतो का, यांना भेटू शकतो का. आणि अगदी स्वामी कृपांकित सज्जनांचा स्नेह मेळावा हा ऐन कोरोनामध्ये 2021ला लोहगाव या ठिकाणी पार पडला. तिकडे 200 लोक, बाहेरची अवस्था इतकी खराब होती. लोकांना आम्ही बोलायचो की तुम्ही मास्क आणि हे सगळं करून या, तर लोक म्हणावं स्वामी आहेत ना. म्हणजे स्वामींचे भक्त वेगळे आणि त्यांना त्यांचे वाचक जे भक्त होते ते अगदीच वेगळे. म्हणजे लोहगावला इतक्या लांब तो सोहळा ठेवलेला. देवकर काकांची कृपा, स्वाती कदमताई इथे उपस्थित आहेत. त्यांची इच्छा की नाही एवढं महान कार्य आहे तर मग आमच्या कार्यालयात का नाही, तर कृपाश्री त्या कार्यालयाचं नाव पण शुभम मंगल कार्यालय. जे शुभ सुरू झालं तिथून माहीत नव्हतं पुढच्या वर्षी होणार का. अनपेक्षितपणे गडकरी रंगायतांना हा 2रा वर्षाचा सोहळा रंगला. बाहेर 1000 लोक होती, आतमध्ये 1000 लोक आणि बाहेर 1000 लोक होती. पोलिसांना यावं लागलं सगळं थांबवायला. 3रं वर्ष तसंच झालंय आणि आता हे 4थं वर्ष. पण 4थ्या वर्षात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पण म्हणजे ज्यांच्यापासून ही सुरुवात झाली त्या इथे असू शकत नाही, पण खात्री ही आहे की कुठून तरी त्यांचा आशीर्वाद तो आहे आणि सातत्याने अखंडपणे हे कार्य होत राहतं. तर मी खूप ओघाओघाने जास्त वेळ बोलले, सगळ्यांची जेवणाची वेळ झाली आहे, पण हे कार्य असं आहे किंवा ती विभूती अशी आहे की कितीही बोललं तरी ते थांबू नाही शकत. म्हणजे कोणी थांबवलं तरी ते थांबू नाही शकणार. आपल्या सर्वांनी इथे सांगायच्या आधीच अशी मानवंदना दिली, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आणि मी भाऊ काकांना विनंती करेन की त्यांनी हा सन्मान, त्यांचे सुपुत्र स्वप्नील भट, क्षितिजा भट हे दोघं उपस्थित आहेत. आणि सर्वात मोठं अगदी म्हणजे बोलू शकणार नाही, बघा कार्य करणारा माणूस असतोच, तो धडाडीने करतोच, प्रश्नच नाही, पण त्या कार्यासाठी अखंड उभं राहणं, त्या कार्याला तो पाठिंबा देणं आणि त्या कार्याचा सन्मान करणं. हा सन्मान आपण काही फक्त ट्रॉफ्याने हे देऊन नाही करू शकत, तो सन्मान प्रत्येक कृतीतून होऊ शकतो. आणि हा त्या कार्याला पाठिंबा होता ती त्यांची मामे बहीण अपर्णा जोशी ह्या पण आपल्यासोबत उपस्थित आहेत. जरी नम्रता मॅडम मुंबईला राहत होत्या तरी पुण्यामध्ये त्यांचं लिखाणाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या अखंड ह्या कार्यात त्यांनी म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने ते वाहून घेतलेलं एक बहिणीचं प्रेम वेगळं आणि महाराजांनी ह्या कार्यात त्यांना पण तो एक म्हणू शकतो की त्यांचं पण नाव होतं त्या कार्यासाठी. तर मी ह्या तिघांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. आणि हा सन्मान झाल्यानंतर आपण 2 शब्द त्यांच्या बहिणीकडनं आणि त्यांच्या मुलाकडनं ऐकणार आहोत. आणि याच्यानंतर महाप्रसादाची सोय बाहेर झाली आहे. ज्या मान्यवर विभूती इथे उपस्थित आहेत, ज्यांचे उपास आहेत, त्यांच्यासाठी बाहेर ताक आणि राजगिराच्या लाडूची व्यवस्था आहे आणि बाकी महाप्रसाद तर आहे.
तर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की. यानंतर माझी आत्ते बहीण प्राध्यापिका नम्रता भट, एक धगधगती ज्वाला, तर तिला इतक्या लवकर श्रद्धांजली वाहावी लागेल असं मला वाटलं नव्हतं. श्री स्वामी समर्थ हा मंत्र हेच तिचं जीवन होतं आणि हीच शब्द संवेदना, हेच वाणीचं प्रामाण्य आणि जीवन हेच स्वामींचं कार्य असं तिने वाहून घेतलं होतं. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला येईपर्यंत 700 वर्ष कुठे, कसे, कोणत्या नावाने कार्यरत होते हे शोधणं, हे असाध्य ते साध्य करण्यासाठी जीवन तिने पणाला लावलं होतं. ते कार्य, हीच बांधिलकी, हीच जबाबदारी आहे आणि हेच आपलं भाग्य आहे असं तिने मानलं होतं. त्यासाठी भारत भ्रमंती, खेडोपाड्यातून ते शहरामध्ये ते विभाग शोध कार्यासाठी तिने अक्षरशः पिंजून काढले होते. कधी एसटीनी, कधी रेल्वेनी, कधी पायी प्रवास ती करत राहिली. स्वामींना ती सांगत असे की तुमच्या कार्यामध्ये कधी खंड पडू नये, इतका पैसा तुम्ही माझ्या मागे उभा केला पाहिजे. मला त्याहून अधिक काहीच नकोय. यातून आणि या प्रेरणेतून 10 माणसं करू शकतात एवढं काम ती एकटी व्यक्ती करत होती, याची मी साक्षीदार आहे. आणि श्री स्वामी समर्थ गाथा याचं 4 खंड झाले. जी माहिती कुणालाही नव्हती ती जगासमोर आली. हेच ते स्वामींनी सोपवलेलं अभूतपूर्व असं कार्य होतं. त्यापूर्वी सकल संत चरित्र गाथा, श्री काका बावन्नी, स्वामींनी स्थापन केलेले 111 मठ, आम्ही असे घडलो, अशी 116 पुस्तकं तिच्या हातून लिहिली गेली आणि प्रकाशितही झाली. या कार्यामध्ये काय किंवा वैयक्तिक संसारात काय वाट खूप खडतर होती, कष्टमय होती, पण या परिश्रमांचं सार्थक झालं ते स्वामी समर्थगाथा या 4 ग्रंथांचं एकत्रीकरण करून 2.25 किलो वजनाचा 650 पानी हा जो झालेला शेवटचा ग्रंथ आहे. त्यावेळी प्रकृतीची साथ नव्हती, तरीही ती अक्षरशः जीव पणाला लावून, अक्षर प्रेम टिकवून तिने या जीवनातलं स्वामी कार्य या अभूतपूर्व ग्रंथाद्वारे पूर्ण केलं. 5 सप्टेंबरला हा ग्रंथ प्रकाशित झाला आणि 26 ऑक्टोबरला हे अक्षर सौंदर्य, हे थोर स्वामी कार्य आणि ही धगधगती ज्वाला लोप पावली. आता ती स्वामींच्या ठाई आत्मलीन झाली आहे. पुन्हा नव्याने कार्य करण्यासाठी काळ पुसू शकत नाही तुझ्या कार्याच्या आठवणी. मार्ग दाखवत राहील तुझे चरित्र क्षणोक्षणी. तुझी सेवा, तुझा त्याग स्मरत राहील मनोमन. निस्वार्थी सेवेस तुझ्या विनम्र अभिवादन. चंदना सवे झिजून तू मिळवून दिलास आम्हाला मान. तुझ्या कार्याला स्मृतीला आम्हा सर्वांचा शतशः प्रणाम. स्वर्गीय प्राध्यापिका नम्रता भट यांचा मुलगा स्वप्नील भट. दृश्य लागावी अशा प्रकारचा सोहळा अभिषेक सरांनी आणि धनश्रींनी आणि आपण सगळ्या स्वामी भक्तांनी आयोजला. त्याची मूळ संकल्पना आमच्या आईच्या जरी असली तरी प्रचंड मेहनत या सत्कार सोहळा हा सगळा अरेंज करणं, मॅनेज करणं याच्यासाठी सरांनी आणि त्यांच्या टीमने घेतलेली आहे. तर त्यांचे सर्वप्रथम खूप आभार आमचा गौरव केल्यासाठी आणि आईच्या कार्याची दखल आपण सगळ्यांनी घेतली. आपण सगळे श्रोतृवृंद इथे ज्यांचा सर्वांचा सत्कार केला, सन्मान झाला, त्या सगळ्यांचे खूप आभार. स्वामींचं चरित्र घराघरात पोचावं आणि सगळ्यांना स्वामींच्या कथा
नुसत्या कथा न राहता त्याला एक ऐतिहासिक महत्त्व यावं यासाठी सतत झटत असणाऱ्या आमच्या आईना गेली 40 वर्ष म्हणजे माझ्या जन्मापासून मी पाहत आलो आहे. त्यांचं आपण आत्ता जी डॉक्युमेंटरी पाहिली, अतिशय सुंदर डॉक्युमेंटरी केली. म्हणजे मला बोलता येईल की नाही शंका वाटत होती, इतकं खरंच परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. 3-3.5 महिन्यापूर्वीच आमच्या आई निवर्तल्या. हा डॉक्युमेंटरी सुरू होण्यापूर्वी मला बरोबर 2 पक्षी असे वरती इकडे येऊन बळसडीला बसलेले दिसले. आपल्याकडे पक्ष्यांना एंजल्स म्हणतात. कुठेतरी आपल्याला अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. असो, तर आईचं जे कार्य आहे ते सगळं ग्रथित झालेलं आहे. 116 पुस्तकं आईने आजवर प्रकाशित केली. स्वतः काही लिहिली होती, काही इतर मान्यवरांनी लिहिली होती, ती प्रकाशित केली. खरं तर तपश्चर्याचं एक प्रकारची मुलगा असल्यामुळे घरची सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून कशा पद्धतीने त्या गोष्टी केल्या, जवळून बघितल्या. आणि कार्याची दखल बरोबर गेले 5 वर्षामध्ये जेवढी घेतली गेली, पण कार्य गेली त्याच्या आधी गेली जवळजवळ 25-30 वर्ष चालू होतं. त्यावेळेला यूट्यूबसारखी माध्यमं नव्हती आणि एक बाई एकटीपणे सगळ्या गोष्टी शिकून घेऊन लेखन, वाचन, मनन, चिंतन, नोट्स काढणं, जागोजागी जाणं, सर्वांच्या भेटीगाठी घेणं आणि स्वामी महाराज जिथे जिथे गेले तिथे प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणचं रिपोर्टिंग करतात ना वार्ता, तसं सगळं लिहून काढायचं. जे पाहिलं ते त्याच रात्री लिहून काढायचं, फेअर करायचं, DTP करायचं, त्याच्यानंतर ते दरवर्षी एक पुस्तक या रूपाने छापायचं. असा हा प्रवास गेली 25 ते 30 वर्ष मी पाहत आलेलो आहे. आणि ह्याच्यामध्ये अनेक असंख्य अडचणी आल्या, काही वेळेला आर्थिक अडचणी आल्या, काही कौटुंबिक आल्या. या सगळ्यांना आपण सर्व स्वामी भक्तांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आठले काका आहेत, त्यांचा आपला मगाशी सत्कार झाला. मिलिंद काका पेगावकर आहेत. अशा अनेक व्यक्तींनी कार्याची दखल घेतली, आपापल्या माध्यमातून आईंविषयी सर्वांना सांगितलं. आणि यूट्यूबवर जर आपण गेला तर आपल्याला नम्रता भट असं सर्च केल्यानंतर त्यांचे सगळे व्हिडिओज आता आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी जे काय स्वामींसाठी ज्या ठिकाणी अक्कलकोटमधल्या फिरल्या तिथे हम गया नहीं जिंदा है हा जो अभिषेक सरांनी, नितम सरांनी सिनेमा काढला, त्याच्यात आईनी प्रत्यक्ष डॉक्युमेंटरीवरचा 3.5 तास स्वामींविषयी संपूर्ण माहिती आणि स्वामींच्या स्थानांविषयी त्या ठिकाणी जाऊन माहिती दिलेली आहे. आपण तेही पाहू शकता. आता राहिला प्रश्न, आई तर गेल्या, पण त्यांचं हे सगळं कार्य हे ग्रंथ स्वरूपात जरी असलं तरी वर्षाला 1 पुस्तक हा नियम असल्यामुळे परत ते रिपीट करायचं नाही. नवीन संशोधन, नवीन कार्य दरवर्षी करत असल्यामुळे व्यवसाय किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून न केल्यामुळे त्या सर्व पुस्तकांच्या प्रती आपल्याकडे एखादी प्रत आहे. पण आता हा जो शेवटचा ग्रंथ आहे, आपण बाहेर पाहू शकाल, तो आपण सर्वांसाठी आम्ही आणलेला आहे. त्याच्या फार थोड्या प्रती शिल्लक आहेत. तर हा ग्रंथ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचावा अशी जी आईची इच्छा होती. धडपड गेली 2 वर्ष आजारपण सांभाळून, त्यातही जास्तीत जास्त 10वीची परीक्षा असल्यासारखं सकाळी लिहायला बसायचं, 10 वाजता 9:30-10ला चहा घेऊन ते रात्री उठायचं. अशा प्रचंड मेहनतीमध्ये ते केलेलं आहे. डॉक्टरांच्या वाऱ्या, औषधोपचार हे सगळं चालू असतानाच एकीकडे आपल्याला सर्व मोठ्या साधुसंतांचा आशीर्वाद असल्यामुळे हे कार्य पूर्ण होऊ शकलं. आणि आधीचे खंड उपलब्ध नसताना लोकांना आता देण्यासाठी आपल्याकडे काहीतरी असलं पाहिजे, म्हणून हा सारांशात्मक अक्कलकोट स्वामींचा चरित्र ग्रंथ आईने लिहिला. तो सगळ्यांना उपलब्ध व्हावा आणि ह्याच्यातनं स्वामींच्या चरित्राचा अधिक अभ्यास व्हावा. 729 वर्षांचा जर जीवन काळ त्यांचा असेल तर आपल्याला त्यातली साधारण गेली 80 ते 100 वर्षांचाच इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याहून अधिक केवढा तरी स्कोप एखाद्याला रिसर्च करायचा असेल तर आहे. तर तो रिसर्च करण्याची प्रेरणा लोकांना होत राहावी म्हणून स्वप्नील प्रकाशनतर्फे आम्ही एवढं मात्र करत राहू की जे काय आईने लिखाण केलं आहे, आता हा ग्रंथ उपलब्ध आहे, पण आधीची पण पुस्तकं आपल्याला पुनर्प्रकाशित करता यावी आणि तो अभ्यासासाठी सगळ्यांना उपलब्ध राहावा, ह्यासाठी आम्ही झटणार आहोत. यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद. आपण सगळ्यांनी हा ग्रंथ डोक्यावर घेतला. अक्षरशः 3 महिन्यामध्ये हे पुस्तक संपलं. आता परत आम्हाला 1000 प्रती तरी छापायला लागतील.
तर आपल्या कोणाला तो पुस्तक पाहायचं असेल तर आपलं ग्रंथदिंडी बाहेर आहे. आपल्याला कोणाला नंतर घ्यायचं असेल तर आपण नाव तिथे नोंदवून ठेवू शकता आपलं. व्हॉट्सॲपचा क्रमांक आपल्याला जर कोणाला माहीत नसेल तर मी इथं फक्त सांगून ठेवतो 8356817900. परत एकदा रिपीट करतो 8356817900. मी आणि माझी पत्नी, आमच्या मावशी अपर्णा जोशी, आत्ता तुम्ही त्यांना ऐकलं, त्यांच्याकडे तो ग्रंथ पुण्यामध्ये आपण शक्यतो हाती कोणाला न्यायचा असेल तर ठेवतो. आणि जर कोणाला घरपोच हवा असेल तर मात्र आपण ते ग्रंथमूल्य ₹1100 आणि एक काय नॉमिनल तुमचं कुरिअरचं चार्ज असेल तेवढं आम्ही घेतो. हेतू असाच आहे की आपल्याला हे कार्य पुढे नेणं किती कठीण आहे, कारण त्यांच्यासारखी पायपीट करणं आणि त्यांच्या इतकं रिसर्च तर आपण करू शकत नाही. पण जेवढं काम झालं आहे ते अभिजात आणि अजरामर असल्यामुळे ते सगळ्यांना उपलब्ध राहावं याची आम्ही काळजी घेऊ. एवढं बोलतो. आपण व्हॉट्सॲपवर मेसेज करा. आता जो नंबर दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सॲप मेसेज करा. फोन करू नका, कारण 24 तासामध्ये आपण नक्की त्या मेसेजला रिप्लाय देऊ आणि आपल्याला पुस्तक हे उपलब्ध करून देऊ शकू. तर हा सोहळा असाच वर्षानुवर्ष लोक एकत्र भेटत राहावं. पंढरपूरला वारीला जसं जातो वर्षातून एकदा, तसं सगळे स्वामी भक्त इथे एकत्र येतात. रागलोभ असतात, काही वेळेला रुसवे फुगवे असतात. एखाद्या वर्षी कोणी येतं, पुढच्या वर्षी येत नाही, परत पुढच्या वर्षी येतं. पण शेवटी काय भांडणं भावभावांमध्ये असतात, रुसवे फुगवे असतात. हे सगळं विसरून आपण वर्षातून एकदा एकत्र येतो. अभिषेक सरांनी, त्यांच्या पूर्ण टीमनी, धनश्रींनी प्रचंड मेहनत घेऊन आईचा नेहमी गौरव केला. मी भट परिवारातर्फे, स्वप्नील प्रकाशनतर्फे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपण सगळ्यांनी 2 शब्द ऐकून घेतले आणि काही चूकभूल झाली असेल, कोणाचा उल्लेख करायचा राहिला असेल तर त्यांचे एकदा आभार मानतो आणि आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा